नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. ठाकरे गटाला नवं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला आता कोणतं चिन्ह मिळणार याचीच सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. शिंदे गटाचे पहिले 3 पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळल्यानंतर आता शिंदे गटाच्या चिन्हासाठीचे नव्याने 3 पर्याय पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेले होते आणि या निर्देशांनुसार शिंदे गटानं ईमेलद्वारे चिन्हांचे नवे पर्याय आयोगासमोर सादर केल्याची माहिती समोर आलेली आहे. शिंदे गटानं शंख, रिक्षा आणि तुतारी अशी नवी चिन्ह सादर केलेली आहेत. निवडणूक आयोगानं दिलेली डेडलाईन संपण्याआधीच शिंदे गटानं आपले नवे पर्याय सादर केलेले आहेत. त्यामुळे आता अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग या 3 चिन्हांपैकी शिंदे गटाला कोणतं चिन्ह बहाल करणार की दुसरं नवं चिन्ह देणार याकडेच सर्वांच्या नजरा असतील. शिंदे गटाकडून 3 चिन्हांचे जे पर्याय आहेत ते ईमेलद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये आता केंद्रीय निवडणूक आयोग या 3 सुचवल्या गेलेल्या प्राधान्यानं पाठवल्या गेलेल्या चिन्हांपैकी एखाद्या चिन्हाला मान्यता देतं का आणखी काही वेगळा पर्याय वेगळं चिन्ह निवडणूक आयोग शिंदे गटाला देईल याचीच आता उत्सुकता आहे. शिंदे गटाकडून 3 नवीन चिन्ह 3 नवीन पर्याय हे पाठवले गेलेले आहेत. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. 3 पर्याय पुन्हा एकदा शिंदे गटाकडून ईमेलद्वारे निवडणूक आयोगाकडे दिलं गेल्याचं समजतंय. काय नेमकी याबद्दलची माहिती? बरोबर आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिवसेना गटाच्या वतीनं नवीन चिन्ह जे आहे ते 3 नवीन चिन्हांचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे पाठवण्यात आलेला आहे. या ईमेलमध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये शिंदे यांनी फ्री चिन्हाबाहेरचे जे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असलेले जे फ्री चिन्ह आहे त्या बाहेरचे हे तिन्ही चिन्ह आहे. त्यामध्ये एक शंख आहे, दुसरा रिक्षा आहे आणि तिसरा जो आहे ती तुतारी फुंकणारा माणूस आहे. या 3 चिन्हांपैकी एका चिन्हावरती केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे निर्णय घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना देखील फ्री चिन्ह बाहेरचं चिन्ह मिळालं होतं. जी मशाल आहे ती मशाल ही फ्री चिन्ह बाहेरची चिन्ह आहे. त्याच धर्तीवरती एकनाथ शिंदे यांनी देखील महत्त्वाचं म्हणजे हे 3ही चिन्ह जे आहे बहुतांश जे फ्री चिन्ह आहेत की मुक्त चिन्ह आहेत त्या मुक्त चिन्हांबाहेरचे हे चिन्ह आहेत. त्यामुळे आता यावरती केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे विचार करेल आणि विचार करून या संदर्भात औपचारिकपणे याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निश्चितपणे याचं प्रसिद्ध पत्रक काढण्यात येईल. ज्या पद्धतीने काल ठाकरे गटाच्यासाठी आणि एकनाथ शिंदेंच्या गटाच्या नावासाठी आणि इकडे उद्धव ठाकरे यांनी सोबतच जर बघितलं तर त्यांच्या नावासाठी आणि सोबतच त्यांच्या निवडणूक चिन्हासाठी ज्या पद्धतीने प्रसिद्ध पत्रक काढण्यात आलं होतं त्याच धर्तीवरती हे प्रसिद्धी पत्रक निघण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता आगामी 1 ते 2 तासामध्ये हा निर्णय अपेक्षित आहे. अशा प्रकारची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात. महत्त्वाचं म्हणजे या घडीला एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं 3ही पर्याय हे केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचवण्यात आलेले आहे. प्रशांत, निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष तर असणारच आहे. मात्र जे 3 पर्याय शिंदे गटाकडून दिले गेलेले आहेत चिन्हासंदर्भातले, या व्यतिरिक्त एखादा नवा पर्याय निवडणूक आयोगातर्फे दिला जाऊ शकतो का? त्याबद्दलची माहिती समोर येते का? शक्यता त्याबद्दलची काय नेमकी? महत्त्वाचं म्हणजे हे जे 3ही चिन्ह आहे हे मुक्त चिन्हांच्या बाहेरचे आहे. पण ज्या पद्धतीनं यामध्ये तुतारी धरणारा माणूस आहे यामध्ये हे जर बघितलं तर हे चिन्ह अतिशय प्रसंगी क्रमांकावर बघितलं तर हे पहिल्या क्रमांकावरती आहे आणि याचा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारंवार याचा उल्लेख केला जातो. त्यामुळे प्रसिद्धीक्रम देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पहिल्या नंबरचे, दुसऱ्या क्रमांकाचा रिक्षा आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा शंख आहे. पण या सगळ्यांमध्ये जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने मशाल मिळालेली आहे त्या मशालीचा एक आंदोलनाचा इतिहास
इतिहास आहे, त्याच धर्तीवरती शंख फुंकणारा किंवा तुतारी फुंकणारा माणूस जो आहे याचाही ऐतिहासिक आहे. अशा वेळी या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे या संदर्भात जे पत्र लिहिलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला शिंदे गटाच्या वतीनं, त्यामध्ये ही मागणी करण्यात आली की निश्चितपणे आम्हाला या 3 पर्यायापैकी एक चिन्ह देण्यात यावं. त्यामागचे कारण देखील त्यांनी त्यात विशद केलेले आहे. त्यामुळे असं होऊ शकतं की यामधल्यात यापैकी एका निवडणूक चिन्हाला निश्चितपणे पसंतीक्रम देण्यात येईल निवडणूक आयोगाच्या वतीनं. पण जर यापैकी जर वेगळं काही असेल तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या गटाला विचारण्यात येईल आणि त्यानंतर निश्चितपणे निर्णय घेतला जाईल. पण सध्या घडीला या 3ही चिन्हावरती केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे विचार करेल. बरं प्रशांत, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा येणार आहे मी आपल्याकडे याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी. निवडणूक आयोगानं जी चिन्ह दिलेली आहेत, एकीकडे ठाकरे गटाला चिन्ह आणि नाव देखील दिलं गेलेलं आहे. या संदर्भात मनीषाताई कायंदे आपल्या सोबत आहेत, आमदार. त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मनीषाताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. चिन्ह ठाकरे गटाला मिळालेलं आहे, नाव मिळालेलं आहे नवीन. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या चिन्हाच्या दृष्टीनं, नावाच्या दृष्टीनं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला त्याबद्दल आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. असं आहे की या सगळ्या घडामोडी ज्या अतिशय वेगाने घडत आहेत आणि निवडणूक आयोगाने इतकी घाई का केली हे लक्षात येत नाहीये. अर्थात मी कुठल्याही प्रकारचे कटू शब्द न वापरता आणि जो गट एकतर त्याला अजून काही लीगल सँक्टिटी नाहीये, त्याला काही टेक्निकल त्याचं नाव देखील नव्हतं आणि हे नाव त्यांना काल मिळालंय. परंतु असं असताना आणि भारतीय जनता पार्टी एकीकडे त्यांचा उमेदवार घोषित करून आणि निवडणूक कार्यालय देखील त्यांनी त्याचं उद्घाटन देखील आशिष शेलार यांनी केल्याचं समजतंय. तर त्यामुळे मग जो गट निवडणूक लढणारच नव्हता तर त्यांना निवडणूक आयोगावर एवढा सगळा दबाव टाकून, वारंवार ईमेल करून, वारंवार भेटी करून आणि मग तुम्ही हे सगळी घाई कशासाठी केली असा प्रश्न पडतो. आणि दुसरा म्हणजे हा अंधेरीच्या विधानसभेची जी निवडणूक आहे तर त्यामध्ये रमेश लटके, दिवंगत रमेश लटके हे आपले शिवसैनिक सहकारी आहेत आणि त्यांची विधवा पत्नी त्या ठिकाणी उभी राहू पाहते आणि तिला सपोर्ट करायला पाहिजे होतं. कारण तुम्ही म्हणता ना आम्ही शिवसैनिक आहोत, मग एका शिवसैनिकाविरुद्ध तुम्ही का उमेदवार उभा करताय? परंतु हा सगळा राग त्यांचा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर असल्यामुळे ते ओरिजिनल शिवसेनेला संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु शिवसेना ही कधी संपणार नाही हे लक्षात आलंय आता जनतेच्या पण आणि सगळ्यांच्या. तुम्ही आमचं चिन्ह काढून घ्या, तुम्ही आमचं नाव बदला, तरी पण आम्ही आहोत तेच आहोत. आणि यामुळेच की काय हे सगळं वैफल्य आता त्यांच्या पदरी पडतंय. म्हणजे आता बाळासाहेबांची शिवसेना याच्यावरूनही नेमके बाळासाहेब कोण, अर्थात हा जरी मीम्स आणि या गमतीचा भाग सोडला तरी देखील याच्यातनं या शिंदे गटाला काय प्राप्त झालंय हा प्रश्न नक्कीच जनतेच्या मनात आहे. आणि अंधेरीमध्ये रमेश लटके यांचं काम आहे, ते विद्यमान आमदार राहिलेले आहेत, त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, त्यामुळे असे बरेच प्रश्न आणि उभे राहत आहेत. मनीषाताई, अशाच आमच्या सोबत जोडलेला राहा. आपल्या सोबत सध्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे देखील आहेत. शीतलताई, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. शिंदे गटाकडून 3 पर्याय चिन्हांचे आता पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत. या 3 पर्यायांपैकी, चिन्हांपैकी एकाची निवड होऊन ते निवडणूक आयोगाकडनं मंजूर होणं अपेक्षित आहे. पण काही वेगळं चिन्ह एखादं सुचवलं गेलं निवडणूक आयोगाकडनं तर त्याबद्दल नेमकं काय आणि या सगळ्या प्रोसेसबद्दल, प्रक्रियेबद्दल नेमकं काय सांगताय? प्रथमतः मी हे सांगू इच्छिते की हे जे चिन्ह मिळणार आहे हे फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकी पुरतच आहे. बरोबर. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्हाला बाय डिफॉल्ट म्हणजे आमच्या मेरिटवर आम्हाला धनुष्यबाण हे मिळणार आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं कागदपत्र द्या तेव्हा आम्ही कागदपत्र दिली. परंतु याच्या विपरीत समोरच्या व्यक्तीने मात्र 4 वेळेला वेळ मागून घेतली आणि त्यानंतर सुद्धा कागदपत्र दिली आहेत. बरं, जी दिली कागदपत्र त्याच्यातली अनेक कागदपत्र ही खोटी होती. याच्यावर निर्मल नगर इथे FIR झालेला आहे. तर मला वाटतं जर तुम्ही एकीकडे सांगता की शिवसेना जर आमच्या बरोबर आहे, शिवसैनिक आमच्या बरोबर आहे, तर तुम्हाला खोटी कागदपत्र का बरं घ्यावी लागली? कारण आज तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा ते फक्त सांगतात की 10 लाख आमच्याकडे आहेत, दिली मात्र अजूनही नाहीयेत. त्याच्यामुळे आम्ही मात्र जी सांगितलेलं आहे निवडणूक आयोगाने ते सगळं दिलं. त्याच्यामुळे आम्हाला खात्री होती की धनुष्यबाण आम्हाला मिळेल. परंतु यांच्या वेळकाढूपणामुळे हे धनुष्यबाण हे चिन्ह फ्रीज झालेलं आहे आणि परत गळा काढून हीच लोक रडतायत.
त्याच्यामुळे यांच्याकडे संपूर्ण तयारी होती, कारण 8 वाजता रात्री जेव्हा सांगण्यात आलं की कागद हे चिन्ह मिळू शकतं किंवा नाव मिळू शकतं, यांनी लगेच तयारी केली. यांचं सकाळी 8 वाजता चिन्ह कुठली पाहिजेत हे त्यांनी सांगितलं. परंतु आमची काहीच तयारी नव्हती, कारण आम्हाला असं वाटत होतं की धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळेल. परंतु कुठेतरी धक्का आम्हाला पोचला आणि गळा काढून रडायला मात्र हीच लोक लागली. बर बर म्हणजे शीतलताई, आपण असं म्हणताय की वेळकाढूपणा केला गेला उद्धव ठाकरे गटाकडून? अगदी नक्कीच वेळ काढूपणा केला. त्यांनी 4 वेळेला वेळ मागून घेतली आणि त्यानंतर सुद्धा कागदपत्र दिली नाहीत. मग ह्याला काय म्हणता तुम्ही? जर तुमच्याकडे सर्व काही होते पुरावे, मग दिलेत का नाहीत? आणि जे सर्वात मोठा घोटाळा म्हणून आपण बघितलं जाईल असे तुम्ही 10 लाखाचे जवळजवळ तुम्ही स्टॅम्प पेपर्स घेऊन तुम्ही खोटे प्रतिज्ञापत्र केले, कारण ज्यांनी ते नोटरी केले ती सर्व वकील धावून पळून गेलेले आहेत. आणि जेव्हा पोलिसांनी चौकशी केली की बाबा हे कोणाचे आहेत, त्या ज्या ज्या व्यक्तींची प्रतिज्ञापत्रक होती त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला याची काहीच माहिती नाही, आमचं नाव वापरलं गेलं आणि आम्ही गृह मंत्रालयाकडे याचा पूर्ण पाठपुरावा करणार आहोत आणि याच्याबद्दल चौकशी मागितली. आम्हाला मुंबईमधले मिळालेले आहेत. असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असेल अशी आम्हाला खात्री, आणि याबद्दल समोरून काहीच बोललं जात नाही, काहीच उत्तर दिलं जात नाही. आपण उत्तर घेऊया ना आता. आपल्यासोबत मनीषाताई आहेतच. मनीषाताई, मोठा आरोप केलाय, शपथपत्रांचा घोटाळा झाला त्या संदर्भातले आरोप 2 दिवस झाले सुरू आहेत आणि मुद्दा महत्वाचा तो म्हणजे वेळकाढूपणा केला गेला उद्धव ठाकरे गटाकडनं, असा देखील आरोप होतोय. असं आहे की पहिला मुद्दा जो शीतलताईंनी उपस्थित केला तो म्हणजे FIR झाला निर्मलनगर पोलीस स्टेशनला वगैरे, ठीक आहे. परंतु FIR झालेला ते सिद्ध व्हायचं आहे आणि ठीक आहे त्यांचे ते आरोप आहे, त्यांचे आरोप आम्ही खोडून काढू, कालांतराने त्यांच्या लक्षात येईल. वेळ काढूपणा काही केलं नाही. आम्ही देखील आमची तयारी करत होतो आणि थोडी दिरंगाई होते, कारण हे सगळं कोणाला काही माहिती नव्हतं की असं सगळं पुढे पुढे होणार आहे. आणि त्यामुळे आम्ही चिन्हांच्या चॉईस आम्ही दिला, त्यातलं आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं चिन्ह मिळालं. आता आम्ही रडत नाहीये, जे मिळालंय, कारण उद्धव साहेबांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना रडणारी नाहीये तर लढणारी आहे. हे अनेक प्रसंगात गेल्या 56 वर्षात आम्ही दाखवून दिलंय. त्यामुळे हा मुद्दा त्यांचा निकाली निघतो. आणि राहिला प्रश्न की कोणाची तयारी आहे कोणाची नाही, बघा आता हे सगळं न्यायिक लढाई आहे आणि एखादा समोर बेसावध राहिला. आता माननीय उद्धवजी ठाकरे आजारी असताना, निहत्ते असताना वार करणं हे कुठल्या युद्धाच्या तत्वात बसतं? निहत्यावर आणि आजारी माणसावर कधी वार करत नाही. त्यामुळे हे सगळं ठीक आहे, आम्ही या सगळ्या लढाईसाठी तयार आहोत. जे जे आमच्या पुढ्यात वाढून ठेवलं असेल त्याला आम्ही अतिशय खंबीरपणे सामोरे जाऊ. हो, पण मनीषाताई, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुद्धा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं वेळोवेळेला. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरण्याचे प्रकार सुरू आहेत असे आरोप तर सातत्यानं गेले काही महिने होत आहेत. मग या अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला या प्रक्रिया सगळ्या सुरू होत्या त्यावेळेला हे आरोप देखील केले जात होते. मग त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, आरोप तर आहेतच आणि ते केवळ आमच्या एकट्याचे नाहीये, तर महाविकास आघाडी गटातले सगळ्यांचेच आहेत. कारण सगळ्या ईडीच्या धाडी, इन्कम टॅक्सच्या धाडी या किंवा CBIच्या धाडी या फक्त महाविकास आघाडी सरकार मध्ये जे घटक होते 3 पक्ष त्यांच्यावरच होतात. आता सगळ्यात ढळढळीत उदाहरण म्हणजे प्रताप सरनाईक. आता प्रताप सरनाईकांच्यावर आरोप झाले, पुढे काय झालं? आता सगळं क्लीन वॉश. त्याच्यामुळे हे सगळे जे भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे लोक ज्यांच्यावर होतं ते सगळे आता तिकडे जाऊन मिळालेले आहेत. आणि मग त्यानंतर मग इव्हन किती असतील काँग्रेसमधले पण जे भाजपमध्ये गेले त्या सगळ्यांचे आरोप. त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं उदाहरण असेल तर यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर केवढे मोठे ईडीचे आरोप होले. त्यांनी जाऊन रक्षाबंधनाच्या दिवशी थेट पंतप्रधानांना राखी बांधली, म्हणजे विषय संपला. त्यामुळे हे सर्व लक्षातच येत आहे की केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे. तसाच आता हे जे स्टॅम्प पेपरचं म्हणतायत ना, हे देखील आता पोलिसांवर, कारण जिसकी लाठी उसकी भैंस हेच चालू आहे या पूर्ण भारतामध्ये. बर, शीतलताई, आपलं उत्तर यावर? सर कसं आहे ना, जर त्यांच्या बाजूने निकाल लागला तर आमचा विश्वास आहे आणि खात्री आम्हाला न्याय मिळेल. आणि त्यांच्या विरोधात जेव्हा एखादा निर्णय लागतो तेव्हा मग गळा काढून रडायचं केंद्रीय यंत्रणाच्या मार्फत, हे मला वाटतं जुनच आहे. आणि एक लक्षात घ्या की आता आम्ही गेले अनेक 3 महिने जे आम्ही सांगतोय की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी शिवसेना आहे, हे परत एकदा निवडणूक आयोगाने सिद्ध केलेलं आहे. त्यांनाही हे पटलेलं आहे की आमची शिवसेना ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी आणि समोरची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन चालणारी शिवसेना. आणि आम्ही पहिल्यापासून तेच सांगतोय
की आम्हाला बाळासाहेबांचे विचार पुढे घ्यायचेत, आम्हाला उद्धव ठाकरेंचे विचार पुढे नाही न्यायचेत, हा. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबरचे जे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत, त्यामध्ये आम्हाला सामील व्हायचं नाहीये. हीच आमची पहिल्यापासून मागणी आहे. आणि ही मागणी किंवा हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे की ती शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे. आमची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना, हेच आमचं मागणं होतं सतत. बर, पण मग ज्या पद्धतीनं आता उद्धव ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह मिळालंय, नाव मिळालेलं आहे, त्याबद्दल नेमकं काय वाटतं शीतलताई? आणि तुमच्या गटाला नाव तर मिळालंय पण चिन्ह अजून मिळालेलं नाही, त्याबद्दल निर्णय अपेक्षित आहे आज, त्याबद्दल देखील आपल्याकडनं प्रतिक्रिया. नक्की, कारण हे जे चिन्ह आहे, फक्त परत मी एकदा सांगू इच्छिते, हे फक्त आणि फक्त याच्या पुरतं, अंधेरी पुरतच आहे. त्याच्या पुढे मात्र आम्हाला 100% खात्री आहे की आज आमच्याकडे जवळजवळ 40 आमदार आहेत, आमच्याकडे 12 खासदार आहेत, अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत, अनेक नगरसेवक आहेत, अनेक जवळजवळ 12 राज्याचे जिल्हा प्रमुख आहेत. त्याच्यामुळे जे जे काही गोष्टी आतापर्यंत जे जे निर्णय या संदर्भात निवडणूक आयोगाने बाकीच्या राज्यांमध्ये घेतले, तिथे तिथे आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की या सर्व गोष्टींमुळे आम्हाला नक्कीच धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळणार आहे. हे तर फक्त या पुरतच, म्हणजे एक या निवडणुकीपुरतच आहे अंधेरीच्या. त्याच्यानंतर मात्र धनुष्यबाण बाय डिफॉल्ट आणि बाय मेरिट आम्हालाच मिळणार आहे, याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे आता जे आम्ही मागितलेलं आहे, तुतारी फुंकणारा माणूस किंवा रिक्षा किंवा शंख, या तीन आम्ही जे मागितलेले त्याच्यापैकी आम्हाला एखादा नक्कीच मिळेल. आणि परत एकदा मी सांगू इच्छिते, आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो. आम्ही त्यांच्यावर कुठलीही टिप्पणी किंवा त्यांच्यावर कुठलाही आरोप केलेला नाही, करणार नाही. आणि त्यांनी परत एकदा सिद्ध केलंय की बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना, आणि समोरची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याच विचारांवर चालते. त्यांनी बाळासाहेबांचे विचार हे कधीच सोडून दिलेले आहेत. ते आता शरद पवारांच्या विचारांवर चालणारी ती शिवसेना आहे. कारण आम्ही सतत उद्धवजींकडे एकच मागणं मागत होतो की आपण आघाडी तोडा, आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत, तुम्ही राष्ट्रवादीची युती तोडा. परंतु ते न करता त्यांनी या सर्व शिवसैनिकांना गेट आउट केलं, परंतु ती युती मात्र त्याने, ती आघाडी मात्र त्यांनी तोडली नाही. हे दुःख आहे, कारण हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. बर, मनीषाताई, बाय डिफॉल्ट बाय मेरिट शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळेल अशी असा दावा, असा आशावाद व्यक्त केला शीतलताईंनी. असं आहे की बाय मेरिट बाय डिफॉल्ट जे व्हायचंय ते होईल. जसं मी सांगितलं की जे काय येईल आम्ही त्याला सामोरे जाऊ. परंतु मला सांगा, भारतीय जनता पार्टीनी माननीय अजित पवार, आणि समजा ते सक्सेसफुल झालं असतं, तो पहाटेचा सकाळचा शपथविधी, तर भारतीय जनता पार्टी देखील राष्ट्रवादी बरोबर गेलेलीच होती, बरोबर की नाही? आणि तो प्रयोग फसला, लक्षात घ्या. नाहीतर ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर आज ही लोक गेलेली आहेत शिंदे गटातली, मग त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे? त्याच्यामुळे कसं आहे की हे आरोप प्रत्यारोप करणं सोपं आहे. प्रत्येक जण त्या त्या प्रसंगातून गेलेला आहे. आणि ज्या आता RSSचं म्हणतात आहे, RSS ही पेरेंट बॉडी आहे भारतीय जनता पार्टीची. नितीश कुमारांनी RSS ला बॅन करा असं म्हटलं, तरी त्या नितीश कुमारांबरोबर भारतीय जनता पार्टीची युती होते. PDP बरोबर मेहबूबा मुफ्तीची त्यांच्याबरोबर युती होते. त्यामुळे कसं आहे की आपण अगदी धुतल्या तांदळासारखे आहोत हे दाखवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. नाही, पण मग मनीषाताई, सोयीस्कर राजकारणाचा हा मुद्दा आहे का? दोन्ही गटांकडनं अनेक आरोप प्रत्यारोप झाले या संदर्भात, सोयीस्कर राजकारणाचे. नाही, आता कसं आहे, मुळात आता अगदीच फिलॉसॉफिकल बोलायचं झालं तर राजकारण कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही हे आपण म्हणतो. परंतु हे जी बाळासाहेबांचीच आमची शिवसेना आहे, मग ते मैदान जे BKCचं त्यांनी घेतलं, तर त्याच्यावर पैसे देऊन लोकांना का आणावं लागलं? ज्यात लोकांना माहित सुद्धा नाही. अनेक चॅनेल्सनी इंटरव्ह्यू घेतले लोकांच्या, त्यांना कुठे जायचं माहित नाही. आमच्या मेळाव्याला जे लोक आले त्यांना माहित होतं आम्ही कुठे चाललोय, कोणाचे विचार ऐकायला चाललोय. पण हे कोणालाही गाड्यांमध्ये भरून, ST बसवून, प्रायव्हेट बस भरून आणलं. दुसऱ्या दिवशी तिकडे दारूच्या बाटल्या सापडणं, हे कशाचं होतं काय? त्यामुळे बाळासाहेबांचं हिंदुत्व करणाऱ्यांनी अनेक गोष्टींचा पहिले थोडासा अभ्यास करावा. पण मनीषाताई, सातत्यानं असं म्हटलं जातं शिंदे गटाकडून की संख्याबळ आमच्याकडे जास्त आहे, आमदार खासदारांची संख्या जास्त आहे, शिवसैनिकांची संख्या, त्यांचं समर्थन आमच्याकडे जास्त आहे. आणि दसरा मेळाव्यामध्ये जितकी मोठी संख्या होती शिवसैनिकांची त्या BKC मधल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असण्याची, त्यावरनं देखील असाच दावा होतोय सातत्यानं की आमच्याच मागे जास्त समर्थन आहे. मग या अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून काय नेमक्या प्रतिक्रिया येऊ शकतात असं वाटतं? काय नेमके दावे होतात? कारण संख्याबळाच्या दृष्टीनं आमचाच दावा आहे असं सातत्यानं म्हटलं जातं.
असं आहे, ही सगळी गर्दी जी आहे, आता माननीय राज ठाकरेंच्या सभेला देखील गर्दी होते. मतं मिळतात का? नाही ना. अनेकांच्या सभांना गर्दी होत असते. हे शेवटी मतांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. रिकाम्या खुर्च्या पण देखील हजारोंच्या संख्येने रिकाम्या खुर्च्या होत्या. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर लोक पटापट निघून जायला लागली. 1 तास 28 मिनिटं माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. त्यावेळेला आणि सुदैवाने त्यांच्या पाऊस पडला नाही. नाहीतर ज्या चिठ्ठीतून भाषण वाचलं जात होतं, स्क्रिप्ट त्यांना दिलेली होती, तो कागद देखील ओला झाला असता. अर्थात हा सगळा गमतीचा भाग आहे, परंतु आम्ही सगळ्या गोष्टीला सामोरे जायला तयार आहोत. बर, शीतलताई, सगळ्या गोष्टींना सामोरे जायला तयार आहेत. उद्धव ठाकरे गट स्पष्टपणे सातत्याने या गोष्टी म्हणताय. पण एकीकडे मशाल आणि दुसरीकडे आता शिंदे गटाला नेमकं कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता तर आहेच. मात्र अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं काय नेमकी रणनीती ठरवली जाते शिंदे गटाकडून? सांगू इच्छिते की ते सतत म्हणताय की तुमच्या बरोबर तुमचं जी गर्दी आहे त्याचं मतात रूपांतर होणार नाही. ताई, आता ग्रामपंचायतीचे जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये तुम्ही 4 नंबर शेवटच्या नंबरवर होता, हे विसरू नका. त्याच्यामुळे उगीच सांगायचं की आम्हाला आमच्याकडे मत आहेत, आमच्याकडे मतदार आहेत, हे जे सांगायचं आहे हे मला वाटतं थोडंसं तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा विचार करा. त्याच्यानंतर अंधेरीबद्दल मी एवढंच सांगेन की अंधेरीमध्ये कोणाला उभं करायचं, नक्कीच आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. त्याच्यामुळे कोणाला उभं करायचं हे माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचप्रमाणे आमचे फडणवीस साहेब हे दोघं जण मिळून नक्कीच ह्याच्यावर निर्णय घेतील आणि ही अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही प्रचंड मताने जिंकू याची आम्हाला खात्री आहे. याचं कारण एकच आहे, कारण जरी माननीय लटके साहेब यांच्या दिवंगत लटके साहेब यांचा मृत्यू झाला, परंतु गेले अनेक महिने तिथे अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहेत जे कोणी इलेक्शनला उभे राहणार आहेत. मी मनीषा ताईंना अजून एकच गोष्ट सांगू इच्छिते. ताई, एक लक्षात घ्या, तुम्ही आमच्यावर कितीही आरोप करा, स्क्रिप्ट कुणाचा आहे तुमच्याकडे हे संपूर्ण जनतेला माहितीये. परत एकदा तुम्हाला एकच सांगते, आम्ही कधीही शिवसेना सोडली नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही फक्त माननीय उद्धव ठाकरे यांचे जे काँग्रेसी आणि राष्ट्रवादी विचार आहेत त्याला आम्ही विरोध केला. तो तुम्ही का बरं आत्मपरीक्षण करत नाहीयेत? तुम्ही आज जरूर द्या, तुमचं उत्तर आम्हाला नक्कीच पाहिजे. तर हे तुम्ही ज्या पद्धतीने करता आहात की दोरीला साप म्हणून हे करतात, आम्ही एकच मागणी केली की आपण आघाडी तोडा. तुम्ही ही आघाडी न तोडता तुम्ही आम्हाला काय रेडे म्हणालात, आम्हाला जे जे काही म्हणालात आणि अजूनही म्हणतात. आजही सामनामध्ये किंवा कालही सामनामध्ये जी भाषा वापरली गेली ती शिवसैनिकांसाठी वापरली गेलेली भाषा. मला असं वाटतं की आम्ही नेहमीच सांगितलेलं की आम्ही शिवसैनिक आहोत. रमेश लटके एक शिवसैनिक होते, मग त्या शिवसैनिकाविरुद्ध तुम्ही निवडणूकच का लढताय? अजून काही अजून कोणीही फॉर्म भरलेला नाहीये असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. फॉर्म भरू दे ना, त्या गोष्टी समोर येऊ दे, फॉर्म भरू दे, मग आपल्याला आपण याच्यावर. मग शीतलताई, प्रश्न हा उपस्थित राहतो की आतापर्यंत अशी चर्चा सुरू आहे की भाजप आपला उमेदवार देणार आहे या पोटनिवडणुकीसाठी, पण मग अशीही शक्यता आपण व्यक्त करायची का की शिंदे गटाकडनं उमेदवार दिला जाऊ शकतो? कसं आहे, यामध्ये जर तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अजूनही फॉर्म भरला गेलेला नाही, अजूनही चर्चा सुरू आहे. तर 2 दिवसामध्ये आपल्याला ह्याचं सत्यता जी आहे ती आपल्याला नक्की समोर येईल. बर, मनीषा ताई. नाही, मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या आपल्या जरतरवर पण चर्चा करण्यात फार अर्थ नाही. घोडा मैदान दूर नाहीये. 2-3 दिवसांचा प्रश्न आहे. 13 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायचा आहे. आणि असं आहे की त्यांच्याकडनं ते बोलतात. आता मला सांगा, इतिहासातला एक जुना रेफरन्स मी देते की स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या समोर शिवसेनेला बॅन करा असं एक प्रपोजल त्यावेळी गेलेलं होतं अनेक वर्षांपूर्वी. परंतु त्यावेळी इंदिरा गांधींनी ते मान्य केलं नाही. म्हणजे विरोधकांना संपवणं, ही विरोधकांशी लढावं, परंतु विरोधकांना आयुष्यात न उठवावं, विरोधकांना नेस्तनाबूत करावं. निवडणुकीच्या रिंगणात ठीक आहे, परंतु पर्सनल आयुष्यात जेव्हा असं केलं जातं तेव्हा मात्र निश्चितच ते लोकांना आवडत नाही, लोकांच्या डोळ्यात येतं. बर, मनीषाताई, पण आताच्या या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशाल हे जे चिन्ह ठाकरे गटाला मिळालेलं आहे, हे चिन्ह आता कशा पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल? कितपत मोठं आव्हान वाटतं हे? नाही, आव्हान आमच्यासाठी अशी अनेक आव्हानं आम्ही पेललेली आहेत, त्यामुळे काही नवीन नाहीये. अनेक पोटनिवडणुका सगळेच पक्ष लढत असतात आणि ही निवडणूक लागणार हे माहितीच आहे. तिकडे माननीय रमेश लटके यांचं काम आहे
ते तिथे विद्यमान आमदार होते आणि त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरच आम्ही मतं मागू. आणि निश्चित मान्य उद्धवजींचा चेहरा, आज उद्धवजी ज्या पद्धतीने लढा देत आहेत आणि ते मी आता पुन्हा पुन्हा ते शब्द वापरत नाही, पाठीत खंजीर वगैरे, परंतु त्या सर्व गोष्टी अतिशय सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट झालेल्या आहेत. आणि चिन्ह पोहोचवणं घरोघरी आता सर्व प्रसार माध्यमांच्या थ्रू जातच आहे. परत शिवसेना ही काडर बेस्ड पार्टी आहे. आमचे गटप्रमुख शीतलताई ओरिजिनल शिवसेनेत राहिले आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांनी पण निवडणुका जिंकल्या आहेत. शिवसेना घरोघरी कशी पोहोचते हे त्यांना देखील माहिती आहे. बर, शीतलताई, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आव्हान असणाऱ्या शिंदे गटासाठी भाजपचा उमेदवार दिला गेला तर कशा पद्धतीने रणनीती असेल? रणनीती तुम्हाला येत्या काळात नक्कीच कळेल. नक्कीच आम्ही ही अंधेरीची पोटनिवडणूक जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. कारण याचं कारण असं आहे की तिथे आज प्रचंड लोकांमध्ये जे गोंधळ होता, तो आज तुम्ही एक लक्षात घ्या की निवडणूक आयोगाने तो गोंधळ मिटवलेला आहे. नक्की बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना कोणती, हा जो विचार होता हा मिटलेला आहे. कारण त्यांनी जे स्पष्ट नाव दिलेलं आहे, बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना, यावरून ही शिवसेना कुणाच्या विचाराने कुठे चाललेली आहे हे लोकांना स्पष्टपणे कळलेलं आहे. लोकांच्या मनातला जो गोंधळ होता, गेले वैचारिक गोंधळ गेले 3 महिने चाललेला, तो आता या नावाने स्पष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे लोक बाळासाहेबांवर अजूनही प्रेम करत आहेत. जरी शिवसेनेने, त्या समोरच्या शिवसेनेने विचारलं बाळासाहेब कोण, तरी मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे की बाळासाहेब कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. कारण गेले कित्येक कालपासून तेथील नेते बोलायला लागले कोण बाळासाहेब, कोण बाळासाहेब. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बाळासाहेब कोण हे संपूर्ण देशाला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला तर नक्कीच माहिती आहे की बाळासाहेब म्हणजे कोण. तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारी जी शिवसेना आहे, त्याच्या मागे मतदार 100% उभे राहतील. आणि त्यांनी आता जर नुकताच झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचं उदाहरण दाखवून दिलेलं आहे. बर, मनीषाताई, एक प्रश्न. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं बळ तर शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत आहेच. या सगळ्या पोटनिवडणुकीला सामोरं जाताना कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत असं वाटतं? दुसरीकडे शिंदे गटाचा एकंदरीतच पाठिंबा भाजपला, जर भाजपनं उमेदवार दिला तर त्यामुळं कुठेतरी एक पुन्हा एकदा याच अनुषंगानं प्रश्न, आव्हान आहे मोठं असं वाटतं? आव्हान बघा, आव्हान प्रत्येक निवडणूक हे आव्हान असतंच. परंतु ही जी महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती झाली आहे, आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये कोणता कारभार सुरू आहे, लोकांना तुम्ही काय सांगणार आहात, शेतकऱ्यांना काय तुम्ही मदत दिली, सरासरी दिवसाला 3 शेतकरी आत्महत्या करतायत, महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबलेले नाहीये, स्वतः एक भगिनी आपल्या उभ्या आहे, त्याच्या समोरही तुम्ही उमेदवार उभा करताय. मला सांगा, पंकजाताई जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या गोपीनाथजी मुंडे नंतर, तेव्हा शिवसेनेने त्यांच्या समोर उमेदवार दिला नाही. हे बाळासाहेबांचे विचार, हे आमचे हिंदुत्वाचे विचार आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे जे काही चाललंय, आणि मग त्यांचं हिंदुत्व कुठे जन्माला आलं तर गुवाहाटीला जन्माला आलं, सुरतमध्ये जन्माला आलं. हा सगळा भाग वेगळा आहे आणि ही विचारांची लढाई आहे. तशी प्रत्यक्ष काम लोकांना, आज जनतेला, आज बेरोजगारी वाढली आहे, गॅस सिलेंडरचे भाव प्रचंड वाढले आहेत. एकीकडे पेट्रोल 200 रुपये तुम्ही कमी करता, पण गॅस सिलेंडरचा भाव आज किती 1100-1200 वर गॅस सिलेंडर गेलेला आहे. त्यामुळे कुठल्या नोकऱ्या नाही. आज मराठी मुलांच्या हातातल्या नोकऱ्या गुजरातला चालल्या आहेत, हे तुम्ही सांगणार आहात का? पुष्कळ मुद्दे आहेत तो सांगण्यासारखे, आमच्याकडे ढिगभर मुद्दे आहेत. ठीक आहे शीतलताई, मूलभूत प्रश्न जनतेचे आणि त्यासोबतच विचारांची लढाई, या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाईल. काय नेमकं त्याबद्दल वाटतं? एक लक्षात घ्या की आल्या आल्या जर पहिलं काम कोणी केलं असेल तर ते होतं पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणे. जे गेले अनेक महिने सांगून सुद्धा होत नव्हतं, ते पहिलं काम आज आपल्या युतीच्या सरकारने केलेलं आहे. गेल्या 3 महिन्यात जवळजवळ 700 निर्णय घेतलेले आहेत. हे निर्णय जर मी तुम्हाला सांगायला घेतले तर मला वाटतं वेळ कमी पडेल. त्याच्यामुळे हे जे काही मगरीचे अश्रू ढाळतायत या पद्धतीने की काहीच काम झालेलं नाहीये, 3 महिन्यामध्ये जवळजवळ 24 तास काम करतायत सर्व दोघंही जण. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने गेले कित्येक दिवस सांगत होते सर्वजण की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा, केले नाही केले. आता मी तुम्हाला अगदी लेटेस्ट जे उदाहरण सांगायचं ते म्हणजे दिवाळीसाठी 100 रुपयामध्ये आपण 4 वस्तू देतो आहोत. मला वाटतं जे जे काही चांगले निर्णय आहेत ते आपण घेत आहोत आणि याचा
आम्हाला संपूर्ण लोकांचा पाठिंबा मिळतो. त्यामुळेच ग्रामपंचायतीमध्ये आम्ही अक्षरशः 1-2 महिने सुद्धा आम्हाला येऊन झाले नसताना आम्हाला हा. प्रचंड घवघवीत यश मिळालं. त्याच्यामुळे फक्त गर्दीच नव्हे तर मतदार सुद्धा आमच्या बरोबर आहेत, हे या रिझल्टमध्ये दाखवून दिलं. त्याच्यामुळे यांना जे बोलायचंय आम्हाला रेडे बोला, आम्हाला काय आज काय कबरीवर थुंकणं म्हणा, जे औरंगजेब म्हणा, ठीक. जे काही म्हणायचं ते म्हणा, कारण म्हणण्याशिवाय आता तुमच्या हातात काहीच नाहीये. गेले 2.5 वर्ष तुम्ही फक्त म्हणत आणि बोलतच आल्यात, कृती मात्र शून्य होती. बर. शीतलताई आणि मनीषाताई, खूप खूप धन्यवाद. आपण या महत्वाच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आज शिंदे गटाला निवडणूक आयोग नेमकं कोणतं चिन्ह देणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे. या संदर्भातला निर्णय आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित आहे. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं आहे आणि यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. हातात आज मशाल घेण्याची का वेळ आली? स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या काँग्रेससोबत आयुष्यात कधीही जाणार नाही असं निक्षून सांगितलं, जन्मभर त्यांनी काँग्रेसवर कडवा प्रहार केला, तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही आहेत. माननीय उद्धवजींना अतिप्रिय आहेत. गळ्याला गळा सामान्य शिवसेना कार्यकर्त्यांपासून नेते आज बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत, अशी टीका राम कदम यांनी केली आहे. हातात आज मशाल घेण्याची का वेळ आली? स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या काँग्रेससोबत आयुष्यात कधी जाणार नाही असं निक्षून सांगितलं, जन्मभर त्यांनी काँग्रेसवर कडा प्रहार केला, तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही माननीय उद्धवजींना अतिप्रिय आहेत. गळ्याला गळा आलिंगन सुरू आहे. उद्धवजींच्या उद्ध्वस्ततेची कारणे दूर नाहीत. आपल्या पित्याचं साक्षात शिवसेना प्रमुखांचे ऐकलं नाही, त्याचाच हा ईश्वरीय दंड आहे, असं राम कदम यांनी म्हटलंय. स्वतः राम कदम आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. कदम साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. ठाकरे गटावर आपण ट्विट करत टीका केली आहे. आपल्या टीकेच्या बाबतीतली प्रतिक्रिया? बाळासाहेबांचे जे शत्रू आहेत, स्वर्गीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्यावर कडा प्रहार केला, त्यांच्यासोबत संघर्ष केला, ज्या काँग्रेसनं, ज्या राष्ट्रवादीनं बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले, अतिशय गलिच्छ भाषेत बाळासाहेबांवर टीका केली आणि बाळासाहेबांनी त्या टीकेला समर्थपणे उत्तर दिलं. त्या बाळासाहेबांच्या दुश्मनांबरोबर उद्धवजी गळ्याला गळे लावून भेट कशी करू शकतात? बाळासाहेबांचं स्वतःचं वचन होतं की माझा पक्ष कधीही काँग्रेस बरोबर, काँग्रेसची विचारधारा असणाऱ्यांसोबत जाणार नाही. आज तुमच्या माध्यमातून जो बाळासाहेबांना मानणारा शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे, त्याला आवडणार आहे का हे? तुमच्या आमच्या बाळासाहेबांचं ऐकलं नाही यांनी, आणि म्हणूनच आज हातात मशाल घेण्याची वेळ आहे. मशाल घेण्याची वेळ स्वतःच्या कर्तृत्वामुळे आली आहे. जर बाळासाहेबांचं ऐकलं असतं, त्यांच्या विचारांना महत्व दिलं असतं, तर आज ही वेळ आली नसती. आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे साथी सवंगडी, आमदार, खासदार, मंत्री का सोडून गेले उद्धवजींना? ते हात जोडून विनवणी करत होते, नम्रपणे सांगत होते की बाळासाहेबांचं तरी ऐका. श्रीमान उद्धवजी ठाकरे जर बाळासाहेबांचंच ऐकणार नसतील तर आज महाराष्ट्रातला जो सच्चा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, जो बाळासाहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे, तो बाळासाहेबांची शिवसेनेसोबत म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबतच उभा राहील, की सर्वसामान्य शिवसेनेच्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आहे. बर कदम साहेब, पण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी काल भेट घेतली. आपल्याला देखील या संदर्भातली माहिती आहे, कारण तो फोटो देखील आपण एक ट्विट केलेला आहे. यामध्ये आता काँग्रेसचं बळ, पाठिंबा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मिळालाय आणि त्यामुळे दावा असा केला जातोय ठाकरे गटाकडून की विजय आमचाच होणार. कदम साहेब, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? का वेळ आली काँग्रेसची पुन्हा मदत घेण्याची? का वेळ आली राष्ट्रवादीची पुन्हा मदत घेण्याची? आणि कोणाची मदत घेताय? जे तुमचे वडील आहेत, त्यांचे जे शत्रू आहेत,
म्हणजे बाळासाहेबांच्या दुश्मनांची मदत घेता. त्या दुश्मनांसोबत सरकार बनवलं 2.5 वर्ष. काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची पहिल्या दिवसापासूनचा त्यांचं षडयंत्र होतं की शिवसेनेला संपवायचं. आणि हे उद्धवजींच्या का लक्षात आलं नाही, अजूनही त्यांच्या हे का लक्षात येत नाहीये की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याला संपवायला बसले. जी व्यक्ती आपल्या मंत्र्यांचं ऐकत नाही, एवढ्या मोठ्या आमदारांचं ऐकत नाही, खासदारांचं ऐकत नाही, तर हा अहंकार कोणता आहे? आम्हाला त्या पक्षानं काय करावं याच्याशी आमचं देणं घेणं नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा तिथला आमचा जो उमेदवार असेल तोच निवडून येणार आहे. यात दुमत नाही आमच्या मनात. कारण त्या ठिकाणी पाहिलं असेल की त्यावेळेस सुद्धा जे अपक्ष तिथे उमेदवार होते त्या उमेदवारांना भरघोस मतं मिळालेत, अगदी निष्ठून पराभव झालाय. तर त्याच्यामुळे तिथली जी परिस्थिती पाहता काँग्रेस येऊ देत सोबत, राष्ट्रवादी सोबत येऊ देत, विजय भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा होईल, पण मूळ मुद्दा तो नाहीये. मूळ मुद्दा विजय पराजय राजकारणात होत असतात, पण स्वर्गीय पित्याचं ऐकलं नाही. स्वर्गीय पित्यांचे जे दुश्मन आहेत, शत्रू आहेत, त्यांना गळ्याला गळे भेटून तुम्ही आलिंगन कसं देऊ शकता? मुद्दा कळला आपला. कदम साहेब खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. राम कदम होते आपल्यासोबत फोन लाईनवर आणि त्यांनी मशाल घेण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर का आली असा प्रश्न ट्विट करून उपस्थित केलाय. पुढची बातमी बघूया. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून नवीन पोस्टर जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असून आम्हीच विचारांचे वारसदार, बाळासाहेबांची शिवसेना हीच आमची ओळख अशा आशयाचे हे पोस्टर्स आहेत. तर एका पोस्टरमध्ये डरकाळ्या फोडणाऱ्या वाघाची छबी वापरली गेली आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणून आम्ही भूमिका घेतली होती आणि आज देखील निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्हाला पक्षाला मान्यता दिलेली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना शुभेच्छा देतो. एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. निवडणूक आयोगाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. युती म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार, परंतु या ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह आम्ही मागितलं होतं. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळालं नाही. हे आमच्यासाठी एक दुःखद घटना आहे, कारण शेवटी मेरिटवर आतापर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय जर पाहिले तर ज्या पक्षाकडे बहुमत असतं, ज्या पक्षाकडे लेजिस्लेटिव्ह बहुमत आणि ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं बहुमत असतं त्याला चिन्ह मिळतं, कारण चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. मशाली अन्यायाविरुद्ध पेटल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील अन्यायाविरुद्ध मशाली पेटवल्या होत्या, आपण त्या पाहिल्या होत्या. त्यामुळे आम्ही अन्याय दूर करणारा पक्ष आहे. हे राज्याचा, जनतेचा पक्ष आहे. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील उमरा बोर्डी परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील कपासी, सोयाबीन, मूग, उडीद, संत्रा पिकाचं अतोनात नुकसान झालं. परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. सटाणा बागला नामपूर भागात परतीच्या पावसाचं जोरदार आगमन झालं. सलग होत असलेल्या या पावसाचा बाजरी, मका, कांदे यासह इतर पिकांना फटका बसणार असल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील उमरा बोर्डी परिसरात रविवारी रात्रीपासून पाऊस फुटी सदृश्य पावसामुळे पाण्याचे लोंढे वाहत आहेत. पावसाच्या पाण्यानं परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा इथं
ईदच्या दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल असं गाणं वाजवण्यात आल्याचा आरोप आहे. मुस्लिम तरुणांना भडकावणारं गाणं डीजेवर वाजवलं गेल्याचा आरोप आहे आणि याला खासदार अनिल बोंडेंनी तीव्र आक्षेप घेतलाय. हे गाणं लावणारे पीएफआयचे कार्यकर्ते असावेत, त्यांच्यावर तातडीनं अटकेची कारवाई करावी अशी मागणी बोंडे यांनी केली आहे. आणि या प्रकरणी आता 10 ते 12 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ईद की जुलूस निकालना है, एक जल्लोश करना है, लेकिन दूसरे की जान लेने की मानसिकता, यह मानसिकता का हम विरोध करते हैं. हमने तुरंत ही एसपी से, आईजी से बात की और ये लोग जो है ये सब पीएफआई से जुड़े हुए लोग हैं. ये सब मानसिकता मुस्लिमों में फैलाने की कोशिश कर रहे हैं. ये सब हिंसाचार पे उतारू होने वाले लोग हैं. अब ये लोगों को रोकने के लिए तुरंत कार्रवाई करने की अपील मैं करता हूँ. रशिया आणि युक्रेन दरम्यानची युद्धस्थिती काहीशी निवळतीये की काय असं वाटत असतानाच क्रिमियामध्ये केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधले हल्ले आता पुन्हा एकदा आक्रमकपणे सुरू झालेले आहेत. क्रिमियामध्ये झालेल्या स्फोटानंतर रशियानं आता आणखी आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनवर मोठे हल्ले चढवणं सुरू केलंय. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामधील एका पुलावर स्फोट झाला होता. रशियानं या स्फोटासाठी युक्रेनला जबाबदार धरत त्यांच्यावरचे हल्ले आणखी तीव्र केलेत. रशियानं आता युक्रेनवर तब्बल 75 क्षेपणास्त्र डागत हल्ला केल्याचं समोर येत आहे, ज्यामध्ये सुमारे 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर 70 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. युद्ध सुरू झाल्यापासूनचा युक्रेनवर रशियानं केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचंही बोललं जात आहे. क्रिमियामधील स्फोट आणि लायमन शहरावर युक्रेननं पुन्हा मिळवलेला ताबा यामुळे आता रशिया आणखी खवळलेला आहे. मात्र युक्रेननं क्रिमियातील पुलावर झालेल्या स्फोटासंदर्भातले रशियानं केलेले आरोप फेटाळून लावलेत. मात्र रशियानं युक्रेनलाच या सगळ्यासाठी जबाबदार धरत युक्रेनवरचे हल्ले आणखी तीव्र केलेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरात मोठं नुकसान झालंय. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80वा वाढदिवस आहे आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या जलसा या निवासस्थानाबाहेर फॅन्सची मोठी गर्दी आहे. यावेळेला अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांकडून केक कापत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आपल्या चाहत्यांच्या फॅन्सच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वतः अमिताभ बच्चन जलसा बंगल्याबाहेर आलेले होते. तेरा ते 16 ऑक्टोबर दरम्यान स्वित्झर्लंडमधल्या जिनिवामध्ये होणाऱ्या जागतिक रोबोटिक्स स्पर्धा या वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी मुंबईतून 5 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. रोहित साठे, प्रीतम थोपटे, पारस पावडे, निखत खान आणि सुमित यादव यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जगातील 180 देशांमधले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सिलिगुडीजवळच्या बंगाल सफारी पार्कमधील खुल्या टायगर एन्क्लोजरमध्ये वाघाच्या 4 बछड्यांचं नागरिकांना पहिल्यांदाच दर्शन घडलं. शीला नावाच्या वाघिणीनं यावर्षी 22 मार्चला 4 बछड्यांना जन्म दिला होता. हे बछडे 6 ते 7 महिन्यांचे झाल्यानंतर त्यांना लोकांसमोर आणण्यात आलं. बंगाल सफारी पार्कमध्ये सध्या 5 मादी वाघिणी असून बिवान हा एकमेव नर वाघ आहे. मात्र या बछड्यांमुळे पार्कमधील वाघांची संख्या आता 11 वर जाऊन पोहोचली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.